नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी एक साधी आणि सरळ सोपी अशी चपातीची रेसिपी घेऊन आली आहे, ज्याला मसाला पराठा असंही म्हणतात। हे तुम्ही मोठ्या माणसांच्या छोट्याशा भुकेसाठी किंवा लहान मुलांना सुद्धा देऊ शकता। तर इथे मी चपातीचा उंडा लाटून घेतला आहे पुरीच्या आकाराचा, आणि त्यानंतर इथे लाल तिखट, मीठ आणि थोडंसं तेल मी लावून घेणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर तूप देखील तुम्ही लावू शकता। इथे मी मसाला पराठा बनवण्यासाठी अशा प्रकारे तेल तिखट लावून घेतलेला आहे। तुम्ही हवा असेल त्यामध्ये तुम्ही कोथिंबीर देखील घालू शकता, खूपच छान असे लागते। तर अशा प्रकारे सगळीकडे मी स्प्रेड करून घेतलेला आहे हा मसाला, बघू शकता तुम्ही। त्यानंतर हा फोल्ड करून आपल्याला लाटून घ्यायचा आहे त्रिकोणी शेपमध्ये, बघू शकता तुम्ही। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये जिरा पावडर, धना पावडर देखील ॲड करू शकता आणि चाट मसाला देखील ॲड करू शकता। त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे गोल गोल असा लाटून घ्यायचा आहे, आणि पराठा हा थोडा जाडच ठेवायचा आहे आपल्याला। अगदी 5 मिनिटात तयार होतो हा पराठा, बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे हळूहळू हाताने हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचे आहे, चपाती अगदी जाड नाही। आणि त्यानंतर आपला पराठा तयार आहे। आता आपण गॅसवर भाजून घेऊ। इथे मी तवा ठेवलेला आहे, तो गरम करून घेतला आहे छान प्रकारे, आणि तेल लावून घेतलेलं आहे तव्याला। त्यानंतर ही छान अशी मसाला चपाती किंवा मसाला पराठा तुम्ही म्हणू शकता, व्यवस्थित दोन्ही बाजूने तेल लावून भाजून घ्यायचं आहे। खूपच छान अशी लागते, तुम्ही दही सोबत खाऊ शकता किंवा अशी देखील खाऊ शकता। आमच्या लहानपणी आम्ही खूप खाल्लेली आहे, तुम्ही देखील खाल्लेली आहे का? कमेंट करून नक्की सांगा। खूपच अशी छान आणि पटकन तयार होते ही। अशा प्रकारे मी दोन्हीकडून भाजून घेतली आहे छान अशी खरपूस। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।